नमस्कार, मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाद कृषी समृद्धी। आज आपण ग्रामीण प्रदर्शनामध्ये आहोत। आज आपल्यासोबत प्रशांत कावडे आहेत। मुळात शिक्षक असलेले प्रशांत कावडेजी यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीकडे लक्ष दिलं आणि सेंद्रिय शेतीसोबतच पिकलेला आंबा किंवा पाळाचा आंबा ही नवीन कन्सेप्ट त्यांनी बाजारात आणलेली आहे। त्यांच्या आंब्याला आणि त्यांच्या कडधान्यांना किंवा धान्यांना कशी मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आंब्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता आंबा जो मार्केटमध्ये येतो आहे हा आंबा सगळ्या म्हणजे केमिकलने पिकवलेला येतो आहे। आपला म्हणजे माझा जास्तीत जास्त भर ऑर्गॅनिकवर आहे। तर तणशीमध्ये टेंबरूनमध्ये पाड पडल्यावरच तो उतरवायचा आणि त्याच्यानंतर त्याला तणशीमध्ये पिकवायचं आणि तो मग ऑर्गॅनिक ओरिजिनल कशी त्याची टेस्ट असते ती लोकांपर्यंत पोहोचवायची। तसं धान्याच्या बाबतीत सुद्धा तेच चालू आहे की बरंचसं जे बगड म्हणजे काय अजून लोकांना माहीत नाही। म्हणजे जुन्या काळामध्ये लोक जे काढल्यानंतर दळल्यानंतर ते नुसतं खायचे त्याला बगड म्हणतात। तर ते बगड अत्यंत पौष्टिक असते। ती पौष्टिक ते आपण आता कसं खायचं तर लोकांपर्यंत त्याचा एक मेसेज जावा, निरोप जावा, त्या माध्यमाने आपण हे बगडच्या पिठापासून इडली, डोसा, आप्पे, लसणाचे आयते, आगच्या, दुधी वडे, थालीपीठ इतर जे आपण करतो कुक त्याच्यामध्ये आणि हे आज आपण मैद्याचं जे खात आहोत त्याच्यापेक्षा हे कितीतरी पटीनं चांगलं, पौष्टिक आणि चांगलं आहे प्रतिकार शक्ती वाढण्यासारखं। तर हा एक आपला आहे ना माझं बऱ्याच माझ्या क्षेत्रामध्ये ऑर्गॅनिक शेतीचं सुरू आहे। त्या या कन्सेप्टमध्ये आता सगळं ऑर्गॅनिक जे धान्य आहे ते घेऊन आलेलं आहे। मोहरी आहे, धने आहेत, बगड आहे, तांदूळ आहे, हरभरा जो शेतीमध्ये पिकला आहे तो इथे रामायण या उद्यम एक्सपोमध्ये आणलेला आहे आणि हे चांगलं एक आम्हाला कुठंतरी एक छान हे मिळालं आहे, स्टँड मिळालेला आहे जिथं इथं प्रतिसाद मिळून राहिला आहे। सगळ्यात जास्त बगडबद्दलच लोक विचारत आहेत आणि छान प्रतिसाद आहे आणि त्याच्यात आम्हाला सुद्धा सांगण्यात खूप आनंद मिळून राहिला आहे। हे जे तांदूळ आहे तांदळाच्या वाणांमध्ये किंवा त्याच्यामध्ये काय असं वेगळेपण आहे असं याच्यामध्ये फायबर 100% आहे। अच्छा, हां, आणि हा जुन्या काळात जे खात होते बगड म्हणून तोच आहे हा, विदाउट पॉलिश। शरीराला काय फायदा होतो याचा? म्हणजे याच्यामध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते, फायबर मिळतो आणि चांगला आहे हा। पहिलेचे लोक हेच खायचे, आता राईस मिल आल्या आणि सगळ्या गोष्टी आता वाढत गेल्या त्याच्यामुळे 3-4 पॉलिश झालेला ज्याच्यामध्ये कुठलंच न्यूट्रिशन नसते, काहीच नसते, नुसतं खातो म्हणजे खातो आहे तसं आहे। आणि आता आपल्याकडे हा जो आहे हा जो तांदूळ आहे हा सिंगल पॉलिश, फक्त एकदाच पॉलिश केलेला आहे, तोही हलका पॉलिश। हा म्हणजे हाही पौष्टिक आहे। याचा मार्केटमध्ये काय रेट असतात? मार्केटमध्ये आता याचं तेवढं माझा अभ्यास नाही झाला आहे, पण आता आम्ही इथे 80 रुपये किलो आणि 2 किलो 150, जर 10 किलो घेतलं तर 70 रुपये वगैरे असं देतो आहे। हां आहे, आता या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मार्केटमध्ये रेट आहेत। बरं, याची जे लागवड करत असताना म्हणजे रोवणी करत असताना त्याचे काही वेगळे वाण तुम्ही बाहेर काढून असं तयार केले? नाही, आता याच्यामध्ये सेंद्रियमध्ये आज मी सगळ्यात पहिले जिथं मी धान घेतो आहे, तांदूळ लावतो आहे, तिथे सगळ्यात पहिले मी हरभरा, आता माझ्या शेतीमध्ये हरभरा चालू आहे। हा हरभऱ्याचा जो खारवा असतो जो उतरतो तो ह्या धानाला खूप चांगला असतो। तर मला ह्या सेंद्रिय शेतीमध्ये 1 रुपयाचाही खर्च नाही आहे धानाला। हां, मी आजकाल ते मशीन पेरणी केली का त्याच्यानंतर थोडासा एक कचरा काढला की त्याला कुठलाच खर्च नाही, एक दाना युरिया नाही, DAP नाही, कुठलंच काही नाही, फवारणी नाही। एखाद्या वेळेस फवारणीची जरूरत आली तर नीम ऑइल फवारतो। म्हणजे हे आंतरपीक म्हणून घेताना घ्यायचं असते की नाही? आंतरपीकमध्ये हरभरा आहे, तो मग हरभरा आहे, मोहरी आणि धन असं मिश्र पीक आंतरपीक घेतो धान निघाल्यानंतर त्याच जागेत, म्हणजे डबल पीक। म्हणजे हे रबीमध्ये घ्यायचं, हां हे खरीपात घ्यायचं, घ्यायचं। उन्हाळी पीक करताना मग नाही, उन्हाळ्यात नाही, मग नाही उन्हाळ्यात नाही। उन्हाळ्यात मग आपला आंब्याकडे जोर असतो, आंब्याचा बगीचा आहे। काय नाही, ही बारीक मोहरी आहे आणि आपल्याच याच्यातले ऑर्गॅनिक आहे 100। हां, धने ऑर्गॅनिक आहे। धना, मोहरी आणि हरभरा हा एकाच ठिकाणी मी एकाच पिकात घेतो। हां, याचा तुम्ही एक जरी दाणा खाल्ला तर स्मेल येतो छान। दुसरी आपली एक कन्सेप्ट आहे जी म्हणजे पाळाचा आंबा। आपल्याकडे एक गावखेड्यामध्ये एक म्हण आहे की पाळाचा आंबाच खाल्ला पाहिजे, बरोबर, कारण की तो शरीरासाठी पौष्टिक असतो। नेमकं काय प्रकार आहे हा पाळाचा आंबा? म्हणजे कसं प्रत्येक फळ पिकायचं प्रत्येकाचं सिम्पटम्स असते। केळ असेल,
केळाचं जे खालचं असते जोपर्यंत ते सुकत नाही तोपर्यंत तो केळ पिकल्या नाही जातं, म्हणजे प्रत्येकाचं संत्रा असो कुठल्या. तसं आंब्याचं असं आहे की जोपर्यंत तो आंबा पिकलेले आंबे पडत नाही झाडाचे, पाडाचे आंबे पडत नाही तोपर्यंत आंबा उतरवायचा नाही. म्हणजे जर 10-12 पाड चांगले पडले मग तो आंबा उतरवायचा, म्हणजे तो परिपक्व झाला, त्यालाच पाडाचा आंबा म्हणतात. आणि तो मग आपण तणशीमध्ये टेंबरूनमध्ये टेंबरूनच्या पानामध्ये तो पिकाला घालायचा. त्याच्यामध्ये काय काय व्हेरायटी आहेत? आपल्याकडे दशेरी आहे, रत्न आहे, लंगडा आहे, केशर आहे, पायरी आहे, हापूस आहे, एवढ्या जाती आहे. पायरीचं एकच झाड आहे, बाकी 2-2, 3-3च्या झाड आहेत. चांगलं आंबा आपल्या मातीमध्ये पिकू शकतो का? एकदम मस्त आणि एवढा चांगला रिझल्ट आहे. मी माझ्या मुली औरंगाबादला शिकत होत्या, कोल्हापूरला शिकत होत्या, मी इथून पार्सल पाठवत होतो. तिच्या म्हणजे क्लासच्या मुली ज्या कोकणातल्या ते सुद्धा हे म्हणत होते की एवढा चांगला आंबा विदर्भात होतो का. हो, म्हणजे इथून मी आंबा म्हटलं तर एक खासियत आहे. आता त्यांनी ते ब्रँड नेम बनवलं आहे, त्यांनी मार्केट बनवलं आहे, पण कोकणापेक्षा आपल्याकडला आंबा काही कमी नाही आहे. कोणताही तुम्ही दशेरी खा, जो पाडाचा पडलेला पिकलेला नॅचरल पिकलेला त्याची टेस्ट वेगळी. हे फळबाग करताना लागवड करताना आपण काही शासकीय योजनांचा हो मी 2002 मध्ये शासकीय योजना घेतली होती, त्याच्यातलंच आहे. मग खूप रिपॅन्ट झाडं केले मी, बरेचसे गेले. आता त्याच्यातले 40 झाडं 35-40 झाडं आहेत. आज मोठाले झाडं झाले आहे, एका झाडाचं 2-2, 3-3, 4-4 क्विंटल माल निघतो. त्याचा फायदा योजनेचा फायदा होतो. हो चांगला होऊन राहिला. शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की अशा योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड करायची? लागवड म्हणजे कसं पारंपरिक शेतीतून बाहेर पडून तुम्ही म्हणजे एकावर अवलंबून नका राहू. आता मी माझ्या झाडा म्हणजे शेतामध्ये चाराचे झाडं आहेत, बोराचे झाडं आहेत. मागच्या वर्षी मी 22 किलो बिया वेचल्या, त्या दळल्या, 4.5 किलो चार झाले. ते चारोळी म्हणतो ना, ती 4.5. आज सगळ्यात जास्त सुकामेळ्यामध्ये सगळ्यात जास्त महाग वस्तू ती आहे. आज मला म्हणजे सहज बसल्या त्याचे 10-12 हजार झाले. बोरं होतात, करवंद आहे, कंपाऊंडला करवंदाचे झाडं लावलेले आहे, असं चालतं आणि त्याच्यात मला आनंद आहे खूप. वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीप गोडसिलवरजी माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडून आज जाणून घेत आहे की सेंद्रिय शेतीतून निघालेल्या तांदळाचे फायदे शरीरासाठी कसे होत असतात. सर, याच्यामध्ये काय असते की हे फायबर आहे. याच्यामध्ये फायबरनी कसं डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप प्रॉपर होतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रॉपर झालं की तुमचे BP, शुगर, कोलेस्ट्रॉल या सगळ्या प्रॉब्लेम येत नाही. आधीचे लोक खायचे, बरोबर, आधीचे लोक खायचे तर त्यांना हे सारे प्रॉब्लेम नव्हते. प्रॉब्लेम ते हे आत्ता आले. खाण्यापिण्यातून होत असते आणि हे खरंच चांगलं आहे. माझ्या घरी आम्ही वापरतोय, माझी मिसेस खाते आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे तांदळासाठी खूपच प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यामधून हा तांदूळ जो येतो हा सेंद्रिय शेतीतून पिकवलेला आहे. आता झालं असं की अनेक जण या तांदळाला पॉलिश करतात, त्यामुळं होतं काय की या पॉलिश केलेल्या तांदळाचा उपयोग आपल्या शरीराला होत नाही. त्यामुळं आपण चायनीज पदार्थांकडे वळण्याऐवजी, इतर कोणतेही फास्टफूड खाण्याऐवजी या तांदळापासून तयार झालेले जे काही पदार्थ असतील ते आपण खाल्ले पाहिजेत. असे अनेक पदार्थ आहेत जे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसह अन्य भागात देखील प्रसिद्ध आहेत. जसे की लसणाचे आयते असतील, आक्षा असेल, दुधीचे वडे असतील, थालीपीठ असेल, उपरपेंडी असेल किंवा विदर्भाची आंबील असेल, ही देखील या तांदळापासून तयार केली जर आपण खालीत किंवा ती पिलीत तर तुम्हाला अनेक रोगापासून मुक्तता मिळू शकते. कॅमेरामॅन सचिनसह मी देवनाथ, शंखनाथ, न्यूज नागपूर.